नमस्कार. द्वारकाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत. एकदम चवीला छान मऊ लुसलुशीत आणि तोंडात विरघळणारी हे पदार्थ आहे. तर हे मी बॉल बनवलेले आहे गाजराचे, आणि काही मी बर्फी पण बनवलेली आहे. तर मी आज तुम्हाला हे दोन प्रकार दाखवणार आहे. तर तुम्हाला हे गाजराचे बॉलसुद्धा दाखवते. मस्त फ्रीजमध्ये ठेवले होते मी, मस्त कट करता येते, बघू शकता. आणि बर्फीसुद्धा अति सुंदर झालेली आहे, तोंडात विरघळणारी. तर ही गाजराची बर्फी आहे, एकदम छान मऊ लुसलुशीत आणि बाजारातल्यापेक्षाही चवीला छान. तर प्लीज व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, लाईक करा आणि सोबत सबस्क्राईब पण करा. चला तर आता आपण सुरुवात करूया. काय काय पदार्थ घेतले ते. तर सध्या बाजारामध्ये थंडीचे दिवस असल्यामुळं गाजरसुद्धा भरपूर प्रमाणामध्ये येत आहे आणि ताजे आणि फ्रेश येत आहे. तर म्हटलं चला तर आज आपण गाजराची बर्फी बनवूया. तर हे मी 1.25 किलो गाजर घेतलेले आहे. मोठे मोठे गाजर आहे, छान स्वच्छ धुवून पुसून घेतलेले आहे. आणि आता याचे आपण 2-2 तुकडे करून घेऊ, कारण हे थोडेसे लांबीला लांब असतात गाजरं. तर आता हे गाजर घेतलेले 1.25 किलो, एक बीट घेतला. तुम्ही बीट तुमच्या आवडीनुसार 2 पण घालू शकता किंवा 3 पण घालू शकता. तर आता अर्धी वाटी काजू आणि अर्धी वाटी बदाम आपण याचं पावडर करून घेऊया मिक्सरमधून. आता हे तुम्हाला दाखवते, मस्त बारीक पावडर करून घेतलेलं आहे आपण. तर आता आपण गाजराची सगळी सालं काढून घेऊया. छान कोरडे करून घ्यायचे गाजर, त्यानंतर साल काढून घ्यायची. आधी बीट किसून घ्यायचं, त्यानंतर गाजर किसून घ्यायचे आहे. तर गाजर किसून न घेता तुम्ही बारीक कट करून घेतले, त्यानंतर मिक्सरमधून काढले तरीसुद्धा चालते, कारण मी हे किसून घेऊन मी मिक्सरमधूनच बारीक करणार आहे. त्या मिक्सरमधून बारीक केल्यामुळं हे बर्फी छान होते आपली मऊ लुसलुशीत अशी. तर आपण हे सगळे गाजर किसून घेतलेले आहे, बघू शकता, आणि एकच बीट घातलेला आहे. चला तर आता आपण मिक्सरमधून याचं छान बारीक पेस्ट करून घेऊया. बघू शकता कलर किती सुंदर आलेला आहे आणि एकदम बारीक छान आपली हे गाजराचं चव तयार झालेला आहे. तर सगळंच आपण हे गाजर मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे. कढई गरम करायला ठेवली, शक्यतो रुंद भांडं घ्यायचं आणि जाड बुडाचं घ्यायचं. तर कढई गरम करायला ठेवली, 2 चमचे तूप घातले, त्यानंतर आपण जे गाजर मिक्सरमधून काढून तर ते सगळे गाजर आपण जे मिक्सरमधून काढले होते ते कढईमध्ये घालून घेतले. छान परतून घ्यायचं 1-2-3 मिनिट. छान पाण्याचा अंश कमी झाला की त्यामध्ये आपण जे काजू बदामचं पावडर बनवून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया. बघू शकता कलर चेंज झाल्यानंतरच आपण हे काजू बदामचं पावडर वापरत आहोत. तर हे छान मिक्स करून घ्यायचं. 1-2-3 मिनटं आपल्याला हे परतून घ्यायचं, म्हणजे आपले जे काजू बदाम आहेत ते सुद्धा छान परतल्या जातात याच्यामध्ये. त्यानंतर आपण साईचं दूध घालणार आहोत 1 वाटी, आणि साधं दूध घालणार आहोत 1 वाटी. तर 2 वाटी साईसहित दूध घातलेलं आहे. आता हे दूध छान मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं घट्ट होऊ द्यायचं मिश्रण. त्यानंतर आपण दुसरे पदार्थ घालणार आहोत त्यामध्ये. बघू शकता तुम्ही ओल्या नारळाचा चवसुद्धा एकदम बारीक करून घालू शकता एखादी वाटी. तर हे मी 1 वाटी मिल्क पावडर घेतलेलं आहे, ते घातलं. सारखं खालीवर करत राहायचं, म्हणजे खाली लागणार नाही याची काळजी घ्यायची. आता हे आपण मिल्क पावडर छान मिक्स करून घेतलं. त्यानंतर हे कंडेन्स मिल्क घेतलेलं आहे मी 1 वाटी. तर हे घातल्यामुळं आपण साखर पण कमी घालणार आहोत आणि आपल्याला खवा वापरायची सुद्धा गरज नाही आहे. तर हे छान मिक्स करून घ्यायचं आणि एक 5-10 मिनटानंतर आपल्याला याच्यात साखरेचं पीठ घालायचं आहे. एक 10 मिनिट आपण शिजवून घेतलं कंडेन्स मिल्क आणि मिल्क पावडर घातल्यानंतर. त्यानंतर 1 वाटी मी पिठी साखर घातलेली आहे. हे सगळं पुन्हा मी 5 ते 7 मिनिट शिजवून घेतल्यानंतर मी याच्यामध्ये 2 चमचे तूप घातलेलं आहे. आता हे पण आपण छान मस्त शिजवून घ्यायचं एक 7-8 मिनिट. त्यानंतर थोडंसं अधूनमधून झाकण ठेवायचं आणि सारखं खालीवर करत राहायचं, म्हणजे खाली लागल्या जात नाही. आणि आपलं हे सारखं हलवत राहिल्यामुळं मिश्रण पण आपलं लवकर दाटसरपणा येते त्याला, आणि कलर पण जसं जसं आपलं मिश्रण घट्ट होईल तसं तसं कलर छान येते त्याला. पुन्हा मी 1-2 चमचे तूप घातलेलं आहे आणि ते अंगावर उडू शकते, त्यामुळं थोडीशी काळजी घ्यायची. अधूनमधून थोडंसं झाकण ठेवायचं आहे. तर हे आता 5-7 मिनिट झाले, बघू शकता. तर 25 ते 30 मिनिट झाले एवढं मिश्रण आपल्याला हे दाटसरपणा यायला. त्यानंतर विलायची पावडर घातली. पुन्हा आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत. पुन्हा आपण याच्यामध्ये तूप घालणार आहोत शेवटी. कलरही चेंज झाला आणि छान दाटसरपणा आलेला आहे. आमची लाईट गेलेली आहे मध्ये,
त्यामुळं थोडासा कलर वेगळा दिसत आहे. पुन्हा 2-3 चमचे मी तूप घातलं. गॅस कमी ठेवायचा आहे आपल्याला, आता वाढवायचं नाही, कारण मिश्रण हळूहळू हे मिश्रण घट्ट होत आहे, पण खाली पण लागू शकते, याची काळजी घ्यायची आहे. सारखं हलवत राहायचं म्हणजे लवकर आपलं हे बर्फी तयार होईल. तर जवळपास मला हे पूर्ण बर्फी तयार करायला, म्हणजे गाजराचं हे मिश्रण घट्ट व्हायला एक जवळपास 50 मिनिट लागलेले आहे. आता बर्फी सेट करण्यासाठी मिश्रण किती दाटसर हवं ते आपण चेक करूया. तर एका प्लेटमध्ये आपण थोडंसं मिश्रण घेऊया आणि थोडंसं थंड होऊ द्यायचं, म्हणजे हाताला पोळणार नाही. थोडंसं थंड झाल्यानंतर बघायचं. अजून एक 5-6 मिनिट आपल्याला हे मिश्रण छान परतून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दाखवते मी. छान मस्त झालेलं आहे. तरीसुद्धा आपण एक 2-3 मिनिटं अजून छान तूप सुटेपर्यंत हे मिश्रण परतून घेऊया. पुन्हा एकदा चेक करूया. छान तूप सुटेपर्यंत हे मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता पुन्हा आपण एका प्लेटमध्ये टाकून घेऊया. म्हणजे व्यवस्थित आपला याचा बॉल तयार व्हायला पाहिजे आणि हाताला सुद्धा चिटकायला नाही पाहिजे, म्हणजे आपली बर्फी छान तयार होते. बघू शकता. चला आता आपण गॅस बंद करूया आणि हे मिश्रण आपण कढईमधलं ताटामध्ये टाकून घेऊया. तर ताटाला आधी आपण तूप लावून घेऊया. तर पूर्ण मिश्रण घट्ट व्हायला आपल्याला 45 ते 50 मिनटं लागलेले आहे आणि आपण हे मंद गॅसवरतीच हे पूर्ण मिश्रण परतून घेतलेलं आहे. तर आता तूप लावलेल्या ताटामध्ये आपण हे पूर्ण मिश्रण पसरून घेऊया. तर आमची लाईट गेलेली असल्यामुळे मी हे बाहेरच ठेवणार आहे मिश्रण. तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता. तर पूर्ण मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित पसरून घ्यायचं. छान वाटीच्या सहाय्याने प्लेन करून घ्यायचं. ड्रायफ्रूट घालून घ्यायचे किंवा तुम्ही खोबरं किसून घातलं तरीसुद्धा चालते आणि वाटीने प्रेस करून घ्यायचं, म्हणजे ते निघणार नाही, व्यवस्थित त्याला चिटकून राहील. आणि 1-2 तासानंतर मी याच्यावरती रेषा पाडून घेणार आहे. तुम्ही हे फ्रीजमध्ये ठेवू शकता एक 3-4 तास, म्हणजे आपली बर्फी छान सेट होणार आहे. तर हे माझ्याकडे लाईट नव्हती त्यामुळे मी हे वरतीच ठेवलं होतं आणि थंडीचे दिवस असल्यामुळं छान आपली सकाळपर्यंत मस्त बर्फी तयार झाली. बघू शकता. एकदम मऊ लुसलुशीत आणि पेढ्यासारखी टेस्ट आहे. आज आपण खवासुद्धा वापरलेला नाही आहे, तरीसुद्धा ही बर्फी आपली चवीला छान झालेली आहे. तर आपण काही बॉलसुद्धा बनवणार आहोत. तर जे ताटाच्या साईडला जे राहते त्याची व्यवस्थित वडी पडल्या जात नाही. त्याच्यात थोडंसं त्रिकोण चौकोन निघतात किंवा थोडासा भाग राहते. तर ते भाग आपण सगळे जेवढी आपली ही छान वडी निघते ते काढून घेऊया आणि बाजूचं जे मिश्रण आहे त्याचे आपण छान गोल गोल बॉल बनवून घेऊया. म्हणजे 2 पदार्थ आपले वेगळे तयार होते. तर असे वेगळे पदार्थ जर बनवले तर आपण आता हे काही डेसिकेटेड कोकोनट लावणार आहोत किंवा तुम्ही चॉकलेटमध्ये जर डीप केले तर हे चवीलासुद्धा वेगळे लागतात. आणि असं जर वेगळ्या प्रकारचं बनवलं तर लहान मुलंसुद्धा आवडीने खातात. तर आज आपण हे गाजराचे 2 प्रकार बनवलेले आहे. अतिशय चवीला छान मऊ तोंडात विरघळणारे हे पदार्थ तयार झालेले आहे. तर हे बॉल बनवून घेतले. आता याला आपण डेसिकेटेड कोकोनट लावून घेऊया आणि एक 2-3 तास फ्रीजमध्ये ठेवायचे. त्यानंतर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही याला चॉकलेटचं सुद्धा कोटिंग करू शकता. छोटे छोटे आपले डेअरी मिल्क किंवा आपले कॅडबरी वगैरे मिळते ते मेल्ट करून त्यामध्ये जरी हे डीप केले तरीसुद्धा चवीला छान लागतात. तर या पद्धतीने तुम्ही हे नक्की करून बघा. लहान मुलांच्या आवडीचे पदार्थ आहे. प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत कमेंट पण करा, कारण रेसिपी बनवायलासुद्धा भरपूर वेळ लागते, मेहनत पण लागते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.